नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल 547 पदांची बंपर भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे यामध्ये गट अ आणि गट ब वर्गातील विविध पदं भरली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजे 56,100 ते 1,77,500 या स्केलनुसार जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस, भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय अर्थातच 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयामध्ये विशेष शिथिलता देखील दिली जाणार आहे। 9 एप्रिल 2026 ही तुमची ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुमच्यासाठी एक जबरदस्त अपडेट मी घेऊन आलेलो आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, काही उमेदवार म्हणजेच काही विद्यार्थ्यांना नोकरी करण्यासोबतच शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असते। अशा उमेदवारांसाठी डॉक्टर DY पाटील ऑनलाईन युनिव्हर्सिटी हे एक वरदान असणार आहे आणि असे विद्यार्थी त्यांचं जे स्वप्न आहे ते या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पूर्ण करू शकणार आहेत। विशेष म्हणजे डॉक्टर DY पाटील ऑनलाईन युनिव्हर्सिटी ही UGC मान्यताप्राप्त आणि NAC++ दर्जाचं असं विद्यापीठ आहे, जिथे तुम्ही घरबसल्या तुमचं शिक्षण अगदी सहजरित्या पूर्ण करू शकता। इथे तुम्हाला MBA, MCA, BBA आणि BCS सारखे कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले गेलेले आहे, जे तुमच्या करिअर ग्रोथसाठी देखील खूप महत्त्वाचे असणार आहे। यामध्ये विशेष करून तुम्हाला प्रोग्रामिंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट सारखे इंडस्ट्रियल रेडी स्किल देखील शिकायला मिळतात। सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय आहे, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोकरी सोडण्याची गरज नसणार आहे। तुम्ही काम करत असताना तुमचं शिक्षण देखील सहजरित्या पूर्ण करू शकता। आणि याहून महत्त्वाचं म्हणजे UGCच्या नियमानुसार ऑनलाईन डिग्रीलाही ऑफलाईन डिग्री इतकंच महत्त्व या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे, तिथून कंप्लीट डिटेल्स तुम्ही चेक करू शकता। यानंतर आपण सविस्तर आपला व्हिडिओकडे येऊया। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरू असलेल्या 3 टॉप मोस्ट ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल बघणार आहोत। यामध्ये पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहे। यामध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता हे गट अ वर्गाचं पद भरलं जाणार आहे। 244 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी 20 मार्च 2026 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र राखीव परिवर्तित उमेदवारांना 43 वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी असणार आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार या पदासाठी दिला जाणार आहे। 67,700 ते 2,08,700 असा हा पगार असणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। आता या पदासाठी कोण अप्लाय करू शकतं, तर लॉमधनं तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि 8 वर्षाचा हायकोर्ट किंवा सब ऑर्डिनेट कोर्सचा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी त्यांची प्रोफाईल तयार करायची आहे। या अगोदर तुम्ही प्रोफाईल बनवलेली असेल तर ती अद्ययावत करायची आहे आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यावेळी संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे। जे कागदपत्र तुम्ही अपलोड करणार आहे त्याची साईज किती असायला हवी, कोणकोणती ती कागदपत्र असणार आहे, त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये मित्रांनो, अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन करणं आवश्यक असणार आहे। या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 719 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 449 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पे करू शकणार आहेत। तर मित्रांनो, ही पहिली ॲडव्हर्टाइजमेंट होती। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारी दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ही देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणारी पदं आहे। यामध्ये मोटार वाहन अभियोक्ता
असं हे गट अ संवर्गाचं पद तुम्हाला बघायला मिळेल. 6 जागा असणार आहे आणि या देखील जागेंचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. याही पदांसाठी 20 मार्च ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. या पदांसाठी उमेदवारांचं वय मात्र 19 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये राखीव प्रवर्ती उमेदवारांना मात्र 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या पदासाठी उमेदवारांना S16 म्हणजेच S16 नुसार पगार दिला जाणार आहे. 44,900 ते 1,42,400 या रेंजनुसार हा पगार असणार आहे. पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दिले जाणार आहे. याही पदासाठी विधी शाखेतून पदवी म्हणजे लॉमधनं तुम्ही डिग्री घेतलेली आहे आणि 7 वर्षाचा कमीत कमी ॲडव्होकेट तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे. बाकी अर्ज प्रक्रिया पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट होती त्याच ॲडव्हर्टाइजमेंट सारखी असणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 719 रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तर 449 रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे. मित्रांनो, ही तुमची दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट होती. यानंतर तिसरी देखील ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही ॲडव्हर्टाइजमेंट देखील महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी हे गट ब संवर्गातील महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे. 297 जागा या ठिकाणी असणार आहे. या 297 जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, यासाठी देखील उमेदवारांना 20 मार्च 2026 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. या तिन्ही जे पदं म्हणजे या तिन्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याचे देखील डिटेल्स वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. या पदासाठी तुम्ही बघू शकता 56,100 ते 1,77,500 असा जबरदस्त पगार दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट या पदासाठी दिले जाणार आहे. या पदासाठी देखील उमेदवारांचं वय 19 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय असायला हवी तर मित्रांनो, तुमचं कमीत कमी MBBS या ठिकाणी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेलं आहे. ही शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. याही पदासाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे. यामध्ये खुल्या प्रवर्ती उमेदवारांना 394 रुपये तर राखीव प्रवर्ती उमेदवारांना 294 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पूर्ण करू शकणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरू असलेल्या टॉप 3 ॲडव्हर्टाइजमेंट आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करतेवेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.